हॅलो एव्हरीवन. कशा आहात तुम्ही सगळे? काम करताय ना? करतच राहायला पाहिजे. तर आज मी बनवणार आहे डोसा आणि सांबर. तर चला आता आपण जाणार आहोत मार्केटमध्ये. तुम्हाला पण माझ्यासोबत घेऊन जाते. चलो. Hello guys, I am locking the house because no one is at home and I am going to the market now. तुम्हाला तर माहितीच आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे लॉक लावून कीसोबत खेळत जाण्यात एकतर मजाच वेगळी असते. त्यानंतर मी आले सोसायटीमध्ये आणि हे बघा, व्हिडिओ चालू केला की माझ्या मोबाईलला हँग मारायला काय होतं काय माहिती. डायरेक्ट इफेक्ट दिल्यासारखा हँग मारतोय तो. तर त्याला आपण इग्नोर करूया. आणि हे बघा आमच्या सोसायटीचा व्ह्यू. त्यानंतर मी पोहोचले मार्केटमध्ये. तुम्ही बघू शकता की मी 5:30ला घरातून निघली आहे, तरी पण अंधार केवढा झालेला आहे. तर समरमध्ये एवढा अंधार होत नाही आहे टायमिंगला. आणि आज बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये गर्दी नाही आहे, कारण आज आहे सॅटर्डे. सॅटर्डेला आमची इथं गर्दी नसते, कारण त्या दिवशी कोण भाजीपाला वगैरे आणत नाही. आणि आमच्या मार्केटमध्ये ना तुम्हाला ईच अँड एव्हरीथिंगचं शॉप भेटेल, मग ते कोणती वस्तू असो. तर इथं बघा बँगल्सवाले काका आले होते, तर सगळ्या बायकांनी त्याच्या पुढं गर्दी केलेली होती बघण्यासाठी. मग मी त्याला मी पण बघून घेते. त्यानंतर मला जिथं जायचं होतं ते ना मार्केटच्या एकदम लास्ट एंडला त्यांचं शॉप आहे. त्यामुळे म्हटलं की तुम्हाला पण माझ्यासोबत आता दाखवतेच. आता मार्केट मी पण चाललीच आहे. तर त्यानंतर मग इथं बघा साईडला ना एक फुटवेअरचं दुकान आहे, आणि तिथं ना तुम्हाला सगळे जे न्यू स्टाईलचे फुटवेअर असतील ना, गर्ल्सचे किंवा बॉईजचे, ते इथं बघायला आणि क्वालिटी वाईज पण एक नंबर असतात. आम्ही पण इथूनच घेत असतो. त्यानंतर मग मला जिथं डेस्टिनेशनला जायचं होतं ते दुकान आलं. आम्ही नेहमी ना डोस्याचं, इडलीचं ना जे बॅटर असतं ना तेच घेतो, कारण एवढा वेळ नसतो की ते वाटून मग भिजवून मग ते बनवत बसायला, आणि सकाळी कोण नसतं पण खाण्यासाठी. त्यानंतर मग मी घेतली कोथिंबीर, कारण सांबारमध्ये कोथिंबीर तर मॅन्डेटरीच आहे. आणि इथं ना तुम्हाला भजन कीर्तन केल्याचा आवाज येत असेल, कारण आमच्या सोसायटीमध्ये एक टेम्पल आहे मारुतीचं. तिथं नेहमी असं काही ना काहीतरी चालू असतं. तर मग बघा असं आहे मंदिर आमचं. त्यानंतर मग मला घ्यायचा होता मसाला, सांबार मसाला. त्यामुळे मग मी ग्रोसरीच्या शॉपमध्ये आले. तिथून पण मग मसाला वगैरे घेतला आणि फायनली घरी आले. तर सगळ्यांकडे वेगवेगळ्या प्रकारचं टॅलेंट आहे, पण माझ्याकडे पण एक टॅलेंट आहे की एका हाताने लॉक उघडण्याचं. त्यानंतर मग घरी वगैरे पोहोचले आणि सगळं सामान काढून घेतलं बसायच्या आधी. नाहीतर माझी घाण सवय आहे की बसल्यानंतर आठवते हे राहिले. मग मम्मी आली तेवढ्यामध्ये. मग मम्मीला म्हणलं आता मी काय काय करू, मोबाईल धरू, हलवू का काय करू. मग मम्मीला म्हणलं मी शूट घेते, तू दाखव मी जसं सांगते तसं करून. मम्मी तर फर्स्ट टाईमच करत होती. त्यानंतर मग अचानक आमचं ठरलं की आता आज आपण बनवूया चटणी, कारण आम्ही सांबारसोबत कधीच चटणी बनवत नाही, कारण सांबारच आवडतं आम्हाला. पण म्हणलं जाऊ द्या, आता इन्ग्रेडियंट्स आहेत तर आपण बनवूया. आणि मी फर्स्ट टाईमच चटणी बनवत होते. आणि नेहमी ना मिक्सर जेव्हा लावते ना मी, तेव्हा मला भीती वाटते, कारण 1-2दा ना असंच माझ्याकडनं मिक्सर बिघडलेलं होतं लास्ट टाईम. त्यामुळे मी तेव्हापासून मिक्सरकडे मी जातच नाही, मम्मीला सांगते लावायला. पण मम्मी बोलली आता लाव तूच, तूच करणार आहे तर तूच लाव. मग ना खरं सांगते चटणी ना एक नंबर भारी झाली होती. फक्त थोडंसं मीठ कमी होतं, आणि मला तर मीठ समजतच नाही, त्यामुळे मला काही कळत नाही. हे बघा आमची चटणी कसली भारी झालेली होती. आणि मला तर असं वाटत होतं की कधी एकदा डोसा होणार आहे आणि मी कधी खायला बसणार आहे. त्यानंतर मग कुकर पण गार झालेला होता. मग डाळ पण बघितली शिजली आहे का, तर डाळ पण शिजली होती. चला म्हणलं आता आपण पटकन सांबार पण करून घेऊया. तर इकडं आमचं सांबार आणि चटणी पण तयार झालेली होती. आता रेसिपी मी तर काही सांगत नाही, कारण मला नाही, माझा कॉन्टेंटच तो नाही आहे की मी तुम्हाला रेसिपी वगैरे शेअर करू. आणि ऑलरेडी तुम्हाला माहितीच असेल की कसं बनवतात. त्यानंतर मग मम्मीला म्हणलं आता परत कोण कॅमेरा धरणार, अशी कॅमेरा ठेवायला जागाच नाही आहे नीट. त्यामुळे मग मम्मीलाच म्हणलं तू एक डोसा कर, नंतर मी बाकीचे करते. मग काय नाही, मम्मीने हे केलं, डोसा बनवला गोल गोल. आणि मी मम्मीला सांगत होते की बास कर झाला आहे, गोल गोल झाला आहे. पण मम्मी तरी पण फिरवत होती त्याच्यावरूनच. मग काय नाही, आमचा डोसा वगैरे रेडी झाला. आणि फर्स्ट डोसा ना कधीच उलटत नाही, म्हणजे हे होत नाही. पण आमचं ना आज काय माहिती कसं काय, फर्स्ट जो डोसा होता ना तो लगेच उलटला आणि काहीच खाली हे नाही झालं, चिटकून वगैरे नाही बसलेला. त्यानंतर मग काय नाही, असं आम्ही ताट भरलेलं होतं. नेहमी मी ना कधीच ताट असं पूर्ण भरून घेत नाही, कसं पण घेते जेवायला पटकन.
पण या व्हिडिओच्या नादाने तरी ॲटलिस्ट आम्ही असं भरलेलं ताट जेवायला मला भेटेल. तर असेच चॅनलला फॉलो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चलो बाय. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.